श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। यंदा श्रावण मास 5 ऑगस्ट रोजी म्हणजेच श्रावण शुक्ल प्रतिपदेपासून सुरू होत आहे, तर 3 सप्टेंबर 2024 म्हणजे श्रावण अमावास्या तिथीने श्रावण मास समाप्त होणार आहे। यंदा श्रावण महिन्यात शिव उपासनेसाठी एकूण 5 सोमवार मिळणार आहेत। यंदाचा श्रावण महिना खूप खास आहे, कारण श्रावण मासारंभ सोमवारपासून होत आहे। सोमवार हा देवांचे देव महादेव यांना समर्पित आहे। त्यात हा महिना धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे, कारण या महिन्यात विनायक चतुर्थी, नागपंचमी, शीतला सप्तमी, दुर्गाष्टमी, पुत्रदा एकादशी, नारळी पौर्णिमा, संकष्टी चतुर्थी, कालाष्टमी, अजा एकादशी, शनी प्रदोष व्रत, मासिक शिवरात्री असे महत्त्वाचे सण उत्सव येत आहेत। या सर्व व्रत उत्सवामुळे श्रावण महिन्याचे महत्त्व वाढले आहे। मान्यतानुसार श्रावणात महादेव आणि माता पार्वती पृथ्वीवर वास करतात। या काळात शिवपार्वतीची विधिवत पूजा केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। याच महिन्यात समुद्र मंथन झाले आणि भगवान महादेवाने हलाहल विष प्राशन केले। हलाहल विष प्राशन केल्यामुळे उदयास आलेली आग शांत करण्यासाठी भक्त श्रावण महिन्यात महादेवांना जल अर्पण करतात। वर्षभर महादेवाची पूजा केल्याने जे फळ मिळते ते फक्त श्रावण महिन्यात पूजा केल्याने मिळते। तसेच या दिवशी जप, तपश्चर्या आणि ध्यान करणे चांगले मानले जाते। सोमवार हा चंद्रग्रहाचा दिवस आहे आणि चंद्राचा नियंत्रक भगवान महादेव आहे। या दिवशी पूजा केल्याने केवळ चंद्राचाच आशीर्वाद नाही, तर महादेवांचा आशीर्वाद सुद्धा आपल्याला प्राप्त होतो। सोमवारी महादेवांची पूजा विशेषतः वैवाहिक जीवनासाठी केली जाते। जर कुंडलीत विवाहाची शक्यता नसेल किंवा लग्न होण्यास अडचणी येत असतील तर श्रावणातल्या सोमवारी महादेवांची पूजा करावी। कुंडलीतील दोष किंवा आरोग्य संबंधित काही समस्या असतील तरी सुद्धा तुम्हाला आवर्जून श्रावणातल्या सोमवारी महादेवांची पूजा ही करायची आहे। या दिवशी आपल्याला पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर काही विशेष उपाय सुद्धा करायचे आहेत। पण या श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला व्रत नाही केलं तरीही चालेल, पण हे 3 पदार्थ चुकूनही खायचं नाही। जर कळत नकळत तुमच्याकडनं या पदार्थांचं सेवन केलं गेलं तर तुमच्यावर महादेव रुष्ट होतील आणि तुमच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्यांना तुम्हाला सामोरं हे जावं लागेल। तुमच्या आयुष्यामध्ये गरिबी आल्याशिवाय राहणार नाही। अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना आहे आणि हा महिना अतिशय दुर्मिळ योगामध्ये सुरू होत आहे आणि या पवित्र महिन्यामध्ये आपल्याला चुकूनही मांसाहारचं सेवन हे करायचं नाही। कोणत्याही प्रकारचं मांस, मच्छी, मटण, मदिराचं सेवन करायचं नाही। घरात सुद्धा आणायचं नाही, बनवायचं नाही किंवा तुम्ही बाहेर जाऊन सुद्धा सेवन हे करायचं नाही आहे। त्याचबरोबर श्रावणातले सोमवारचं व्रत हे प्रत्येकजण करत असतो, तर या उपवासामध्ये आपल्याला चुकूनही वरई, ज्याला भगरसुद्धा म्हणतात, तिचं सेवन हे करायचं नाही। कळत नकळत सुद्धा तुम्हाला ह्याचं सेवन हे करायचं नाही, कारण ते पूर्णपणे वर्ज्य मानलं जातं। आपण श्रावणातले सोमवारचं व्रत करतो आणि या दिवशी तुम्ही दूध पितात किंवा फलाहार हा करत असतील, पण फळामध्ये तुम्हाला चुकूनही फणसाचं सेवन हे करायचं नाही, कारण फणस हे तामसी पदार्थामध्ये येतं आणि कोणत्याही उपवासामध्ये तामसी पदार्थाचं सेवन हे केलं जात नाही। त्याचबरोबर आपल्याला व्रताचं जेव्हा आपण व्रत सोडणार आहे तेव्हा आपल्याला चुकूनही कांदा लसूणचं सेवन हे करायचं नाही। कोणत्याही भाज्या बनवताना त्याच्यामध्ये कांदा किंवा लसणाचा आपल्याला उपयोग हा करायचा नाही। आपल्याला सात्विक भोजन जे आहे ते खायचं आहे। त्याचबरोबर आपल्याला श्रावण महिन्यामध्ये चुकूनही वांग्याचं सेवन हे करायचं नाही। असं तर संपूर्ण चातुर्मासामध्ये सुद्धा आपल्याला वांग्याचं सेवन हे पूर्णपणे वर्ज्य मानलं जातं। पावसाळ्यामध्ये पालेभाज्या भरपूर प्रमाणामध्ये येतात, पण आपल्याला चुकूनही श्रावण महिन्यामध्ये जे आहे पालेभाज्यांचं सेवन हे करायचं नाही, कारण त्यामध्ये असणारे सूक्ष्म जीव जे आपल्याला आपल्या डोळ्याने दिसत नाही, पण आपण कितीही त्या भाज्या धुतल्या तरी ते जीव जे आहेत ते जात नाही आणि म्हणूनच जे आहे आपल्याला चुकूनही पालेभाज्याचं सेवन जे आहे श्रावण महिन्यामध्ये करायचं नाही। त्याचबरोबर कडधान्याचं सेवन सुद्धा आपल्याला श्रावण महिन्यामध्ये करायचं नसतं, कारण कडधान्य हे पचायला
जड जातं आणि श्रावण महिन्यामध्ये आपली जी पाचनशक्ती आहे ती मंदावलेली असते आणि अशा स्थितीमध्ये जर आपण कडधान्य खाल्लं तर त्यामुळे ते आपल्याला पचायला जड जातं. तर ह्या काही भाज्या आहेत, त्याचबरोबर ह्या काही चुका आहेत ज्या आपल्याला आवर्जून श्रावण महिन्यामध्ये टाळायच्यात आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, कोणाकडनंही कळत नकळत सुद्धा कोणतीही चूक झाली नाही पाहिजे, हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.